चला सगळेजण आतमध्ये चालले दर्शन घ्यायसाठी. केवढं सुंदर मंदिर आहे बघू शकता तुम्ही. हर हर महादेव, हर हर महादेव. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजा असणार. काल तर आपण झारखंडमध्येच घेतलेली स्टे वगैरे, भरपूर सुंदर रूम वगैरे भेटलेला आपल्याला. आता आपण हा रूम सोडून चाललोय बाबा बैद्यनाथांचं दर्शन घेण्यासाठी. सो हे भारतामधून 12 ज्योतिर्लिंग मधून एक ज्योतिर्लिंग आहे, जिथे ज्योतिर्लिंग सुद्धा आहे आणि शक्तीपीठ सुद्धा आहे. तर आपण चाललो आता दर्शन घेण्यासाठी. ऑलरेडी आम्ही सगळं काय पॅकिंग वगैरे करून घेतलंय. भाऊ पण रेडी झालाय, फक्त माझ्याजवळचे कपडे खपले. आता काय करू सांग? मी काय करू? नवीन जायचं बघू. चला गाईज, माझ्या इथले कपडे संपले, म्हणजे हवाचं जॅकेटच घालतो कारण की थंडी जास्त आहे. मी आतमध्ये घातले सँडो आणि नॉर्मल. आता ट्रॅव्हलिंग करायची आपल्याला ना, ट्रॅक वगैरे घातली आहे. ट्रॅव्हलिंग आता कमीत कमीत ना 3 ना जास्त असेल ना भाऊ, 3 तास 3-4 तास ट्रॅव्हलिंग असणारी, 200-250 किलोमीटर असणारी. कारण की आम्ही 2-2, 2:30 वाजता येतो गाडी चालवतो, 2-2, 2:30 वाजेपर्यंत, आणि मग स्टे घेतो. त्याच्यामुळे आम्हाला सकाळी जायला जवळजवळ म्हणजे कमी टाइम वाचवतो आम्ही रात्रीचा, आणि मग सकाळी लगेच दर्शनाला निघतो. तर बघूयात कॉफी कशी बनवली यावेळी. नेहमीप्रमाणे तर लय भारी असते, तुम्हाला तर माहित आहे. कुठं कॉफी आहे? झाली पण काय? कोणी बनवली? तुम्ही? उलटी ना झाली ना? ही बघ कॉफी कशी काली कातोरी कॉफी बनवली. जायची कशी डायरेक्ट. चला म्हणजे बघू आजची कॉफी कशी आहे, मी तुम्हाला लगेच सांगतो. हे वाजव बाबा शेवरेनाथ असं कसा दाखव. बस कशी कॉफी बनवली. आयुष्यानं पिणार. राहून दे आता काय करशील, असंच प्यायला लागते. लोक आता दिताना अशी कॉफी आहे. यो पण ठीक आहे, पाण्यासारखी आहे पण. गुड मॉर्निंग. ठीक आहे. कोणी बनवले? तो बोलते मी नाही बनवले, तू बोलते तू नाही. यो कारण आता पटापट निघूयात, ऑलरेडी भरपूर टाइम झालाय. चला बाबा. जाऊ का मी? जाता मी मारुती काय. पण आता तर बॅगा वगैरे तर पॅक करून घेतल्यात. आता याही अशा बॅगा अजून जास्त आणलेल्या, त्या पण ठेवावं लागतं. आखी गाडीच पॅक होते, काहीच राहत नाही गाडीमध्ये ठेवासारखा. कसा नाही याचा प्रसाद वगैरे काहीच नेता येत नाही. काहीच. चला आता आपल्या पटकन निघायचं आहे बाबा बैद्यनाथला दर्शन घेण्यासाठी. सो ऑलरेडी सगळं काय झालं आमचं साफसफाई करून, फक्त गाडी धुवायला आम्हाला सर्व्हिस सेंटरच नाही भेटत. केवढी गाडी मागली आमची, ते दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. आणि कालच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही हे बघितलं नसेल, ते गाडी वगैरे म्हणजे आम्ही ऑफ रोडिंग वगैरे केली ना, ती लय खतरनाक होती. पण ते कॅमेऱ्यामध्ये एवढं काय बघायला नाही भेटलं असेल. तिथे साक्षात तुम्ही असताना भाई लय डेंजर होता. ऑलरेडी आम्हाला भरपूर टाइम झालाय. नेहमीप्रमाणे याच्यामुळे पोरींसारखी पावडर टिकली लावत बसते. तुला लागतं दादा? आता सांग दादा. नाही का दादा, आवडत 1.5 तास लावतोय. कोण लावता भाऊ? तुम्ही दोघा. ठीक आहे मग दोघांना बोलले. बघता ना 4 ते 5 तास गाडी चालवली आम्ही दोघांनी. सो लय मजा आली ट्रॅव्हलिंग करायला, सिरियसली बोलतो. आता भाई पाठीमागत बसले, आम्ही मात्र लय मजा करतोय भाई. एक झोप पण काढली, तसं काय नाही. आता सध्या तर आपण अशा रस्त्यावरती आहे, रस्ता लयच भारी आहे. तेव्हा गाडी घेते जेव्हा रस्ता चांगला असेल ते, खटारा असल्या माझ्या हातात देते. गाईज कशी बेशी गाडी लावली आता आम्ही, आणि वाजलेत बघा जेवायला. टाइम किती झाला? सकाळपासून काहीच ना खाला. आज तर नाश्ता पण नाही केला. 4 वाजून 5 मिनिटं झालेत. आता आपल्याला कुठे हॉटेल भेटलाय, छोटासा हॉटेल. आता जेवायला नाही. चला मग पटकन चला ना. तुम्ही किती खाणार आज? खोटं नका बोलू, कारण दादा कसा भेटेल माहित नाही. चांगला भेटेल, काय टेन्शन नाही. आता आम्हाला हॉटेल एक भेटला, काय हॉटेलच नव्हतं भेटत पूर्ण रस्त्यामध्ये. गाडी चालता डायरेक्ट 4 वाजले, हॉटेलच नाही. काही जस्ट आलंय. दादा पण आहे आपला. भाई किती खाणार आता?
एवढाच खाणार आहे भाऊ. मला मारलं खाण्याला पण बोलतो बोलत किती खाणार तू तुझ्यापेक्षा कमी. आज तर पहिलं तर आम्ही मागवली स्प्राईट. या साईडला स्प्राईट आहे. आम्ही मागवल्या पुलाव भात, त्याच्यामध्ये पनीर वगैरे मस्त बनवलंय. बघू शकता तुम्ही यावेळी चांगलं जेवण भेटलं आपल्याला. रोस्टेड पापड आली आहे, भाजी आली आहे. चला तर पटापट खाऊन घेऊ. आपण चाललोय मंदिराच्या इथे पाया पडायला. बाबा बैद्यनाथांचं मंदिर आहे. सो तिथे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. सो पटापट जाऊ आणि दर्शन घेऊया ते. बाबा बैद्यनाथांचं मंदिर आपण आतमध्ये चाललोय. बघू शकता केवढा सुंदर असं मंदिर आहे. संध्याकाळचा टायमिंग आहे. वाजले तर आम्हाला 5 मंदिराचे ते यायला. मात्र थोडाफार अंधार झालाय. बाकी मंदिर वगैरे भरपूर सुंदर आहे. जास्त टाइम न घेता पटापट दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. मला सगळेजण आतमध्ये चालले दर्शन घ्यायसाठी. केवढा सुंदर मंदिर आहे बघू शकता तुम्ही. दिसतंय का तुम्हाला? नसेल दिसत तर या इथे बघायला आले. भारी आहे हो भाई. काय विषय आहे बघा इकडे काय काय चालू आहे. एवढे मंदिर आहेत तिथे. 4-5 मंदिर एक साथ आहेत. एवढी पब्लिक आहे बघा. मंदिर पण भरपूर सारे आहेत. थोडा टाइम मंदिर बंद होता. मग काय करणार. मग आम्ही एक विचार केला, चला तर आपण पहिला तर फोटोशूट करू. फोटोशूट करता करता नुसते माणसंच मध्ये येतात. मग मला माहिती आहे किती राग आला असेल. तुम्ही विचार करा. मग काय राग काय बाजूला ठेवला आणि बसलो फोटो काढले भरपूर सारे फोटो. त्याच्यानंतर काका वापस आला मध्ये. मग तर गाईज इथे ना भरपूर सारे मंदिर आहेत. बघू शकता माँ सरस्वती मंदिर, म्हणजे आजूबाजूला भरपूर सारे मंदिर आहेत. तो पण एक मंदिर आहे. त्याच्या बाजूला एक मंदिर आहे. जो मेन मंदिर आहे ना आपण ज्याचं दर्शन घ्यायला आलोय तो हा मंदिर आहे बाबा बैद्यनाथांचं. सो आपण जायसाठी आता ना 1.5 तास थांबायला लागेल. कारण की आता सगळी साफसफाई चालू आहे. तर 1.5 तासानंतर लाईन चालू होणार आहे दर्शनाला. तर तोपर्यंत आम्ही इकडे थोडीफार शॉपिंग वगैरे पण करतो. पेढे वगैरे घ्यायचे, प्रसाद वगैरे घ्यायचा आणि या सगळ्या मंदिरामध्ये पाया वगैरे पडून घेतो. तर गाईस मा बंगला मंदिर आहे. सो याच्यामध्ये जाऊयात आपण पहिला. आतमध्ये जाऊन लगेच दर्शन घेऊ पहिला. तर आपण चालू सूर्यनारायण मंदिरात. चला या सूर्यनारायण मंदिरात दर्शन घेऊ पहिला. तर माँ सरस्वती मंदिरात. आता आपण चालू आपण बजरंगबली मंदिरात. या बजरंगबलीचं दर्शन घेऊ. जय बजरंगबली की. तर काही इथे एवढे सारे मंदिर आहेत ना, भरपूर सारे. आता काय सांगू तुम्हाला, तुम्ही इथे आला असतात ना, भारी भारी मंदिर आहेत, भरपूर सारे देवदर्शन होतात आम्हाला एकाच ठिकाणी. सो आता दुसरं दर्शन चालू, दर्शन घ्यायसाठी. बाबा इथं पूर्ण साफसफाई चालू आहे बघा, पाणी त्यामुळे हा मेन मंदिर बंद ठेवलाय 1-1.5 तासासाठी. मग त्यानंतर आपण जाऊया दर्शन घ्यायला ह्या मंदिरात. 1.5 ते 2 तास आम्ही या लाईनीमध्येच होतो. आणि लाईनी बघा किती 4-5 पाडलेल्या, एवढी गर्दी होती, नुसते कुचूर कुचूर इकडून तिकडून माणसं. हर हर महादेव, हर हर महादेव.
तर गाईस दर्शनाला बघू शकता तुम्ही कशी लाईन असते, तिकडनं भरपूर गर्दी आहे, भरपूर म्हणजे भरपूर. हे बघा सगळेजण चालले त्या साईडला. इथे एक गुफा आहे, त्या गुफ्यामधून आतमध्ये जाऊन मंदिरात दर्शन घ्यावं लागतं. मी आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलंय. तर बघू शकता असं मंदिर आहे आतमध्ये. बाहेर स्क्रीन लावली आहे. दर्शन घेतलंय आपण. इकडनं मी आपल्या मंदिरामध्ये लावायसाठी अगरबत्तीचं हे घेतलंय, प्रसाद घेतला. आता आपण निघायचं आपल्या डायरेक्ट काशीला. त्याच्यामुळे हे सगळं काय ठेवून देऊ आणि मग काशीला निघू डायरेक्ट. मी अजूनपर्यंत काशी बघितली नाही, त्याच्यामुळे मी मुलांना बोललो की प्लॅन चेंज करा भाई, काशीला पण चला. मग याने प्लॅन केला काशीला जायचा. तो जाता आता रस्त्यात लागणार आहे काशी, त्याच्यामुळे आपण काशी पण बघून जाणार आहोत. करण भाऊ लव यू. येस. मला अटक, अरे अटकलेलो मीच. अरे अटकलेलो मी, अटकलेलो. तू अटकलीला, तू कुठल्या लँग्वेज ने अटकलीला रे? अरे नुसता पला सुटलेला यो. तर माहिती आहे आज 31 तारीख आहे, जसं की 31 प्रत्येक जण क्लब वगैरे मध्ये जातोय, पण आमचं तर देवदर्शन होत आहे. आणि माझे मित्र तर मला बोलतात रे आपली नशिबान आहेत, आपण 31 आणि नवीन वर्षाचे सुरुवात चांगल्या कामापासून करतोय. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर सुंदर वाटतंय. तर नवीन वर्ष ना काशीमधून स्टार्ट होणार आहे. तर आणखी म्हणजे चांगली गोष्ट आहे. सगळेजण जे पण पॉसिबल झाले ते सगळ्यांनी आम्ही मिळूनच केलंय की ह्या दिवशी आपल्या काशीमध्ये पोहोचायचंच आहे. आणि फायनली आम्ही उद्यापर्यंत काशीमध्ये पोहोचणार आहोत. 31 तारीख आहे, 1 तारखेला आम्ही काशीमध्ये असणार न्यू इयरला. तर सध्या तर आम्ही गाडी काढली आहे आणि निघालो इकडनं. बोला हर हर महादेव. आता आलो आपण हॉटेलवरती, बोललो काहीतरी खाऊ. वाजले किती रे भाऊ? माझा मोबाईल कुठे आहे? 10:26 झाले. मागवला थोडासा सूप गावठी टाइप. हा हा मे ठीक आहे. नेपाल पाशा तरी ठीक आहे. आता आपण मागवलेली चिल्ली पूर्ण बघा कशी सपाट करायला घेतली जागच. खाणार का भाऊ? तोंड पिन सुस्त. अरे टिशूला टिशू पुसून पिसून खात. एक नंबर चिल्ली आहे. कसं खातोस? नाही लोकांना आखी चिल्ली खाले गाई त्यांनी आमचं नाव घेते. ह्यावेळी सूपच पिता ना अजून चिल्ली खाता अक्का. त्याला आठवण आले 31 ची. तर गाईस तुम्हाला सर्वांना न्यू इयरच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं. आज आहे 31, आता 2025 लागलाय. 1 जानेवारी आली आहे. सो भरपूर सुंदर दिवस आहे आजचा तर. आणि आम्ही निघालो एवढ्या रात्री काशीला. आता 12 वाजलेत. आपण सकाळपर्यंत काशीला पोहोचणार आहोत. आम्ही 3 जण ड्रायव्हिंग करतोय रात्रीच्या, पण काय नाही एकदम आरामात चाललंय. सो या साईडला आता आपलं करण भाऊ गाडी चालवते. करण भाऊ हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर ब्रो. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर एव्हरीवन. चलो आता भेटूयात आपण डायरेक्ट काशीला. लेट्स गो. हे गाईज गुड मॉर्निंग. तर कालचा ब्लॉग तर आपण एंडच केला नाही, तुम्हाला तर माहिती आहे. काल आपण आलेलो बनारसला आणि आता आपण आहोत काशीमध्ये. 1 जानेवारी या नवीन वर्षाची सुरुवात केली आम्ही काशीपासून. सो आता आपण काशीमध्ये जाणार आहोत, भरपूर सारे दर्शन वगैरे घेणार आहोत आणि भरपूर काही नवीन ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहोत पुढच्या. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय काशीमध्ये. सो आम्ही इथे रूम घेतलेली रात्री. हे बघा ही एवढीशी रूम होती, मजा पण नाही आली काय नाही. पण कारण की सकाळी येता ना मला 6-6:30 वाजले. भरपूर ट्रॅव्हलिंग केली, 10-11 तास आम्ही ट्रॅव्हलिंग केली, 3 मिळून ट्रॅव्हलिंग केली. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय काशीमध्ये. सो आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.